जिल्ह्याच्या काटोल तालुका अंतर्गत येणाऱ्या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र म्हणजे काटोल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। परंतु 11 ते 14 पर्यंत जे कार्यक्रम झाले आहेत त्याच दरम्यान 14 तारखेला रॅली निघणार नाही अशी चर्चा झालेली होती। शेवटी 4 वाजता रॅली काढण्याचं ठरलं। शेवटी 1 तासामध्ये येथील जे आंबेडकरी जनता आहे त्यांनी 1 तासामध्ये नियोजन केल्याची चर्चा आहे। काल मोठ्या प्रमाणात 14 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघाली। नियोजन तुम्ही 1 तासामध्ये कसं केलं या 14 एप्रिलच्या रॅलीचं संपूर्ण जणांनी मिळून? आम्ही हर वर्षीप्रमाणे 14 एप्रिलला ग्रामीणला विहारामध्ये नियोजन आमचे कार्यक्रम राहतात। आम्हाला 4:22 सोशल मीडियावर मेसेज दिसला, महेंद्र गायकवाड यांनी मेसेज टाकला की काही तांत्रिक कारणामुळे काटोलची बाबासाहेब आंबेडकरची रॅली रद्द होणार आहे। मग आम्ही आमच्या कार्यालयात बसलो, सर्व मित्रांनी मिळून जेवढी इथं आता उपस्थित त्यांनी नाही रॅली तर निघाल्या पाहिजे, हे 4 वाजता रॅली कॅन्सल करून समाजाला वेठीस धरू शकत नाही। मग आम्ही ताबडतोब आमचे जे पॉवर आहे सर्व मित्रांनी पॉवर वापरून आम्ही ती रॅली सक्सेस 1.5 तासामध्ये केली। हे शक्य कसं काय झालं तुम्हाला 1 तासामध्ये? आम्ही समाजात कसं राजकारण समाजकारणात आहो तर कसं आम्ही कुठे फोन घुमवला, डीजेवाला भाऊ आम्हाला मदत पाहिजे तर करतो, बॅनरवाला पाहिजे मदत करतो, फुलवाला आहे त्यांनी आम्हाला सर्व लोकांनी मदत केली। आमचे जे पुणे मित्र आहे सर्वांनी आपलं त्याच्यात योगदान दिलं आणि आम्ही ते 1.5 तासामध्ये रॅली सक्सेस करून दाखवली। 1.5 तासात रॅलीचं नियोजन केलं आणि छान अनाप शनाप मोठी भव्य दिव्य रॅली आम्ही काढून दाखवली आहे। आणि त्यांना कसं समाजात जे समितीचे लोक होते त्यांना समाजाला वेठीस धरणं त्यांनी विचारच करून ठेवला होता की समाजाला वेठीस धरायचं आणि शेवटला क्षणाला आपण रॅलीचं कॅन्सलेशन करू म्हणून आपण पोलीस प्रशासनाचा बी तुम्हाला वेळेवर साथ मिळाली, परमिशनसुद्धा मिळाली, काय सांगाल? परमिशन मिळाली होती। यांनी खोटा अपप्रचार केला होता की पोलीसवाले आपल्याला रॅलीला परवानगी देत नाही म्हणून। परवानगी मिळाली, पोलीसवाल्याचं छान सहकार्य मिळालं आम्हाला, आमदार साहेबांनी छान सहकार्य केलं, याच्यासाठी शांततेत ही रॅली छान झाली आहे। फक्त यांनी समाजामध्ये अफवा फैलवली होती की पोलीसवाले कुठल्याही प्रकारची आम्हाला रॅलीला परवानगी देत नाही आहे म्हणून, ही दिशाभूल करते समाजाची। यांनी समाजाला वेठीस धरलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी होते। याकडे आपण कसे पाहता आणि वेळेवर तुम्हाला जे नियोजन करावं लागलं त्याबद्दल काय आपली भूमिका आहे? नाही, कसं आहे, बाबासाहेब सर्वाचे बाप आहे आमचे। आमच्या बापाची रॅली ही धुमधडाक्याने निघायलाच पाहिजे। देशात तर निघते 169 जगामध्ये निघाली आहे, देशामध्ये पण रॅली निघाली बाबासाहेबाची, ते रॅली कोणी थांबवू शकत नाही आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। आम्ही आज सुरुवात केली, आता याच्यानंतर आम्ही हमेशा रॅलीला हातभार लावू। सामाजिक कार्यकर्ता नमाजी जी अली है हमारे साथ, क्या बताना चाहोगे? कल 14 तारीख को रैली निकली, आज आप पुलिस स्टेशन में आए हो अभिनंदन के लिए, क्या बताना चाहोगे? जय महाराष्ट्र। जैसे कि हर साल की तरह 14 अप्रैल को बाबा साहेब का बड़े धूमधाम से यहाँ पे काटोल में रैली निकलती है। तो उस दिन जैसे हम सुबह 11 बजे बाबा साहेब के यहाँ पे हार वार नमन करने के लिए गए थे। यहाँ का हमारा कार्यक्रम निपटने के बाद हमारे को बाहर गांव में 10-12 न्योते थे, तो हम एक गांव जैसे करते हुए बाबा साहेब का तो हम आ रहे थे काटोल में। 4-4:30 बजे की बात है, तो वो गाड़ी में एक जन ने वीडियो देखा कि बाबा साहेब की रैली कैंसिल हो रही है कोई कारण से। तो वैसे ही हम थोड़े देर में काटोल ही पहुँचने वाले थे। तो काटोल पहुँचने के बाद हम ऑफिस में बैठे, सब ने बात किया, चर्चा किया कि बाबा साहेब की रैली कैसे कैंसिल हो सकती, ऐसा कौन सा अड़तड़ा है जो बाबा साहेब के ने इसमें रैली को कैंसिल करेंगे। तो सभी हम लोग बैठे थे, तो रैली निकलने को ही होना, तो वहाँ जो भी जिससे जो भी हुआ सब नियोजन किए। 1.5-2 घंटे में ऑलमोस्ट 7 बजे का टाइम सबको दिया, शायद 5 बज रहे थे तब हमने सब जो भी थे ऑफिस में बैठ के अपना वाला जो भी था सब नियोजन किया वहाँ। और बाबा साहेब की रैली आपने देखा ही अच्छे जोरों तोरों से। पुलिस प्रशासन का कैसा सहयोग रहा आपको? पुलिस प्रशासन ने बहुत अच्छा काम किया, टाइम पे हमको जो भी थी अड़थड़े उन्होंने बोला हमारे तरफ से कोई प्रॉब्लम नहीं है। उसके बाद हमने माननीय चरण सिंह ठाकुर साहब को भी फ़ोन किए थे कि साहब ऐसा ऐसा है रैली का कुछ, तो भी यहाँ पे वो बोल रहे कि
परमिशन नहीं है। तो चरण सिंह ठाकुर साहब ने मदद की है, बोले कोई बात का प्रॉब्लम मत लो, जैसे बाबा साहेब की रैली निकलती है वैसे ही निकालो। उन्होंने शायद एसपी साहब से बात किए थे, कहीं पे भी कोई भी चीज़ की रुकावट आई नहीं किसी के भी तरफ से करके। वो नियोजन 1.5-2 घंटे में यशस्वी हुआ और बहुत ही अच्छे तरीके से हर साल की तरह इस साल भी अच्छे तरीके से रैली निकली और आगे में इससे भी बहुत अच्छी रैली निकलेंगी, उसका नियोजन करेंगे। और मैं सभी को एक बार और अभिनंदन करता हूँ 14 एप्रिल के लिए। और चांगलं राहिलं, एका तासामध्ये सर्वांनी नियोजन केलं आहे, काय सांगा? खरं तर 14 एप्रिलची रॅली म्हणजे ही फक्त काटोलपुरतीच मर्यादित नाही आहे. काटोलमध्ये निघणाऱ्या रॅलीची जी चर्चा होते ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होत असताना जर यावर्षी रॅलीजमध्ये जर कुठेतरी व थांबण्याचा जर प्रकार होत असेल तर ही चुकीची भावना लोकांमध्ये निर्माण होऊ शकते. आणि हे सगळं करत असताना एका तासामध्ये रॅली काढणं म्हणजे आम्हालाही म्हणजे आमच्यासाठी तर ते कसोटी होती की एका तासामध्ये आम्ही रॅलीचं नियोजन करू कसं. पण आमचे जे धम्म बांधव आहे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांनी एकत्रित मिळून की ही रॅली निघालीच पाहिजे म्हणून आपली कसोटी लावली आणि ही काटोलची जनता सहभागी झाली, जी होऊ शकली नाही किंवा झाली, या सर्व जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि